देवा, तू नेहमीच मला साथ देतोस, माझ्यासोबत असतोस. आज एका नवीन कंपनीत प्रेझेंटेशन द्यायला जाऊन राहिले. मला आशीर्वाद दे, कृपा कर आणि मला या कामात यशस्वी कर. राधिका प्रेझेंटेशनला जाते. मी ज्यांना काहीतरी प्रपोजल मिळालंय. अरे गॅरीशी बोललं पाहिजे लगेच. आय हॅव टू इन्फॉर्म हिम. हो करेक्ट सर. येस आय डू दॅट. हा हा ओके बाय बाय बाय. उशीर झालाय. थांब थांब थांब, ऐक ऐक, मला तुला काहीतरी इम्पॉर्टंट सांगायचं. मी कालपासून प्रयत्न करते. मला आता घाई ऐक ना, मी काल पण नंतर पब मध्ये विसरले. प्लीज ऐकून घे. राधिका आहे ना, ती जेबी कंपनीमध्ये प्रेझेंटेशनला चालली आज. जेबी कंपनीमध्ये? पण तिला इतक्या सहजासहजी अपॉइंटमेंट कशी मिळाली तिथली? आणि आता ते सगळे आहेत ना तिच्यासोबत. त्या हॅपी मॅननी आणि ओल्ड फर्निचरनी करून आणलं सगळं. हो पण तरी राधिकाला काही प्रेझेंटेशन वगैरे देता येणार नाही. लास्ट टाइमचं आठवतंय ना, राजवाडे सरांसमोर डबे उघडून ठेवले होते. तिला काय जमणार आहे? पण तेव्हाची गोष्ट वेगळी होती ना. आता तिला सगळेच हेल्प करतायत. आनंद, जेनी, पानवलकर आता ना हात धुवून मागे लागलेत. आम्ही निघेपर्यंत सगळी तयारी चालू होती. हे बघ, तरी काळजी करू नकोस. हे कॉन्ट्रॅक्ट तिला काही मिळणार नाही. आणि माझे कॉन्टॅक्ट आहेत ना जेबी कंपनीमध्ये. राधिका मसालेला कसं कॉन्ट्रॅक्ट मिळणार नाही हे मला बरोबर त्यांच्या कानावर घालता येईलच ना. गॉड, असं झालं तर बेस्ट आहे यार. असंच होणार आहे पण डोंट वरी. ओके चल मी पळतो. बाय बाय. ओके बाय बाय. बच्चा मी निघतो का? गुड मॉर्निंग सर. मॉर्निंग. सवयीनं मूर्खासारखं मी गुड मॉर्निंग म्हणून गेलो. पण नाही, आता ही माझी एम्प्लॉई नाहीये ना, राधिका मॅडमची एम्प्लॉई आहे. आणि या कोणाशीही कसलाही संबंध मला ठेवायचा नाहीये. सगळे सेल्फिश. नाराजीने तर आम्ही बघायला हवं होतं तुमच्याकडे. खूप सेल्फिश निघालात तुम्ही सर. तुम्ही जर आम्हाला चीट केलं नसतं तर आज ही वेळ आलीच नसती आमच्यावर. जेनी, काय गं? इथे काय उभे आहेस? येस मॅम, आय एम सो लेट. मी आणलंय सगळं मॅम. चला तयार व्हायचं. हो अगं, मी तुझी वाटच पाहत होते. जेनी, नाही ही साडी गेडी बरी दिसून राहिली ना ग. मॅम यू लुकिंग गॉर्जियस मॅम. नाही खरंच ना. काय मला सवय ना फॅशन गिशनची, म्हणून म्हटलं. मॅम एक 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 काय काय मॅम, फॅशन वगैरे नाही मॅम. इट्स जस्ट ग्रूमिंग. आणि हे असा हात करा मॅम. आजकाल ना अशी साडी घालतात ना. जेनी, साडी घालत नाहीत, नेसतात. येस मॅम, नेसतात. एक मिनिट, असा हात करा. असं एलिगंटली मॅम, असं एलिगंटली राहायचं. अच्छा बर बर. हा हे असं का? हा येस मॅम. बर, मी सवय करेन हळूहळू. मॅम तुम्ही एक मिनिट जरा बसा ना. काय झालं आता जेनी, निघूया ना आपण. नाही मॅम, मी तुमचा लाईट मेकअप करते मॅम. मेकअप नाही, खरंच नको. मला सवय नाही त्याची. ते बरोबर नाही दिसणार. ऑड दिसेल ते बरोबर नाही मॅम. ऐका ना प्लीज. मी जास्त नाही करत, लाईट करते. ट्रस्ट मी खूप लाईट करेन. प्लीज प्लीज मॅम, प्लीज बस प्लीज. जेनी, तू काय ऐकणार नाही. कर काय करायचंय ते. थँक्यू मॅम. मॅम बसा. मॅम लुक एट यू. तुम्ही खूप छान दिसताय मॅम.
जेनी तू तर एकदम जादूची कांडी फिरवलीस माझ्यावरनं. नो नो मॅम, मॅम मी काहीच केलं नाहीये. तुमचीच ब्युटी मी फक्त एनहान्स केली मॅम. आणि मॅम उठा ना. हा? तुम्ही ते काल म्हणत होतात ना काहीतरी मेक ओव्हर आतून व्हावा लागतो, ग्लो फेसवर आपोआप येतो, तेच झालंय मॅम. खरंच जेनी थँक्यू. मॅम लुकिंग नाईस. निघूया. येस मॅम. What happened, ma'am? काही नाही. जेनी हल्ली मंगळसूत्र घालताना नेहमी वाटतं काय आता मी घालू का नको. मॅम बघ ना, बाईचं सौंदर्य मंगळसूत्रानं खुलून दिसत. मंगळसूत्र आहे पण नवऱ्याची सोबत नाही. मग आता काय उपयोग याचा. एखादी विधवा बाई आणि माझ्यात काय फरक राहिलाय. मॅम मॅम प्लीज डोंट टॉक लाईक दिस. मॅम असं नका बोलू ना प्लीज. मॅम तुम्ही म्हणाला होतात ना की या गोष्टींबद्दल आता बोलून इमोशनल होणार नाही. नाही नाही होणार इमोशनल. माझ्या अथर्वकडे पाहते आणि मन घट्ट करते. ज्याने एक ना एक दिवस मी माझं अस्तित्व तयार करणार. समाजात अशा कितीतरी बायका असतील ना ज्या स्वतःचं अस्तित्व तयार करण्यासाठी लढत असतील, झगडा देत असतील. आहेत ना मॅम, खूप आहेत. पण मॅम त्यांचं स्ट्रगल काय संपतच नाही मॅम. संपणार. जेनी नक्की संपणार. मी त्यांच्यासाठी काम करीन. जेनी माझ्या वाईट काळात तुम्ही सगळ्यांनी मला आधार दिला. उद्या मी अशा बायकांना आधार देणार. तरच आयुष्यात काहीतरी केल्यासारखं वाटेल मला. येस मॅम. मॅम सक्सेस यालाच तर म्हणतात ना मॅम. तुम्ही होणार सक्सेसफुल. एक दिवशी नक्की सक्सेसफुल होणार. डेली होप अँड प्रे फॉर यू मॅम. असं झालंय. यमी झालंय. हे पण बाय द वे तू का केलंस आज ब्रेकफास्ट? ही वहिनी मेड कुठे आहे? गेले त्याच्या मैत्रिणींना भेटायला. सोसायटीमध्ये मैत्रिणी पण केल्या माहिती तिने. ती भोचक आहे यार. हे ना ती कट्ट्यावर असे कुटाळ्या करताना दिसते खूप वेळा. काय 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 तू काय गॉसिप ग. पण करतो तेच ना. बरं ते सगळं जाऊ दे. आज काय चाललंय माहितीये का, राधिकाच्या प्रेझेंटेशन साठी जेनी तिचं मेकओव्हर करते. मेकओव्हर म्हणजे लाईक सिरियसली ती आता शॉर्ट हेअर आणि स्कर्ट मध्ये वगैरे येणार आहे. काही होप नॉट. पण ही जेनी पण मॅड आहे. ही कसलं मेकओव्हर करते. स्वतः 1000 रुपीजचा टॉप घ्यायचं म्हटलं तरी 10 वेळा विचार करते. आणि सोड, काय वेस्ट ऑफ टाइम आहे सगळं. हे पण राधिका आंटीला कॅरी करता येणार आहे का मेकओव्हर? Radhika ma'am will be able to carry it. You guys don't need to worry about it. Here comes fashionista जेनी. ही फॅशन डिझायनर आहे. ती काहीतरी काय तसं नाही का, आता जॉब वगैरे नाहीये ना, त्यामुळे पार्ट टाइम काहीतरी केलंच पाहिजे ना.
ए बाय द यू टेल मी ना हाऊ मच यू चार्ज फॉर दिस आय कॅन रेकमेंड यू. हा म्हणजे बक्स सारख्या लोकांना मेकओव्हरची प्रचंड गरज आहे. नकुळाचा परफेक्ट मेकओव्हर करशील तू, सांग ना प्लीज. यू गर्ल्स आर फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, मी काय फॅशनिस्टा वगैरे नाहीये. मी काय प्रोफेशनली वगैरे करत नव्हते हे सगळं. मग असंच फुकट. अरे यार डोंट डू दिस. तुझा ना स्टार्टअप होऊ शकतो हा. मग तू पण बिझनेस वुमन होशील राधिका सारखी. यू गर्ल्स आर सो स्टुपिड. एकदा सांगितलेलं कळत नाही का तुम्हाला? मी हे राधिका मॅम साठी करत होते बिकॉज आय वर्क फॉर हर. नाही, यू गाईज कॅरी ऑन विथ युअर लेम जॉबलेस टॉक्स. रिकाम टेकड्या मुली आहात तुम्ही. स्वतःची फॅशन सुधार आधी, मेकओव्हर करते आणि ते राधिका. काय मेकओव्हर केलंय, बोरिंग. काय चुकीची लिपस्टिक लावलीये. सध्या रेड कलर इन आहे ना, ऑब्व्हियसली. मुली मेकओव्हर झालेल्यांना काय करणार आहे? मीटिंगला जाताना लाईट शेडच्या लिपस्टिक लावतात. पार्टी शेड्स वेगळ्या असतात. तू नको सांगूस मला शन्या. तू तुझी फाटक्या आणि मळक्या कपड्यांची जी फॅशन आहे ना, ती सांभाळत बस. जाऊ दे, हिचा काही इंटरव्ह्यू नीट होणार नाही. मी गॅरीला सांगितलंय ऑलरेडी. हा रघु बोल. साहेब इथं इंटरव्ह्यू झाले काल. काय? गजानन महाराज शपथ, तो साहेबाचा मित्र आहे नाही इथं. कोण? साहेब किडी नाही का किडी. हा त्याचं काय? तो काय ठाण मानून बसलाय कालपासून. त्याचीच तर माणसं इकडं. खरंच? हो, त्या माणसाचे इंटरव्ह्यू झाले आणि शनाई मॅडमच त्याचे इंटरव्ह्यू घेत होत्या. व्हॉट? हो साहेब, मला तर काहीच कळना. काय नाही, आता गुरुला कळेल त्यांनी केवढी मोठी चूक केली आहे. हो साहेब. एनिवेज तू मला सांगत राहा तिथे जे काही चालू आहे ते. हो साहेब, ठेवतो साहेब. गुरु, यू विल पे फॉर इट. तर चांगल्या लोकांना त्रास दिलायस यार तू. तुला पण त्रास होणार. एक क्रीमच्या बिस्किटाचा प्रॉब्लेम आहे का तुमच्या कंपनीत? कशाला आलायस आज? असं सहज. तू कशाला आलायस? अरे बाबा सहज आलोय, जस्ट इन्क्वायरी करायला आलोय. पैसे बिसे मागायला आलेलो नाहीये. हा म्हणजे आता मी स्टाफ एवढा तुला दिलाय, तो कसं काम करतोय, सगळं व्यवस्थित आहे की नाही? हा नाही, तो सॉलिड असणारच म्हणा. मी पाठवलंय ना. सगळं स्वतःच बोलतोस तू. मग कॉन्फिडन्स आहे मला. आपली माणसं एकदम सॉलिडच असणार आहे. ठीक आहे ठीक आहे. आज पहिला दिवस आहे, बघू काय उजेड पाडताय. अरे पाडतील रे, हळूहळू उजेड पाडतील. वेळ दे त्यांना. हा ट्रेन होऊ दे. ट्रेनिंग बिनिंगचं राहू दे रे, पण मला आज वेगळ्याच गोष्टीचं टेन्शन आहे. काय झालं आता? ही राधिका तिच्या त्या सगळ्या फॉलोअर्स बरोबर जेबी कंपनीमध्ये चालली आहे प्रेझेंटेशनला. मग जाऊ दे ना. अरे जाऊ दे ना, काय जाऊ दे ना. एकटी नाहीये ती. हे सगळे आहेत ना, आनंद, जेनी, पानवलकर, आणि त्यांनी बरोबर तयारी करून घेतली असेल बघतेचे. सगळे एक्सपर्ट आहेत ना प्रेझेंटेशन मध्ये, त्यामुळे कॉन्ट्रॅक्ट कसं मिळवायचं त्यांना बरोबर माहिती आहे. भाई तू एक काम कर, तू ये झाड़ू से जाली निकालना छोड़ दे. डायरेक्ट मकड़ी पे वार कर. काय? अरे तो कंपनीचा हेड कोण आहे? जयदेव बक्षी. हा, त्या पक्षीला मार. बक्षी नाही, बक्षी. हा म्हणजे तेच बक्षी का पक्षी. त्याला तू आधी अप्रोच कर आणि उसको ना खिला पिला ऐसा शीशे में उतर उसको. अशी खातिरदारी करना की तो तुला सोडून कुठे जायलाच नको. काय? हो रे, ऍक्च्युली म्हणजे आय कॅन ऍटलीस्ट ट्राय ना. थांब, आता फोन करतो रे. पक्षी. हा मिस्टर बक्षी, गुरुनाथ सुभेदार फ्रॉम ALF. हा सुभेदार साहेब बोला. आज कशी काय आठवण काढलीत? नाही काय नाही, जरा एका बिझनेस संदर्भात बोलायचं होतं. हा, आता तुम्ही बिझनेस बद्दल बोलायचं म्हणताय म्हणजे नक्कीच इम्पॉर्टंट असणार. बोला, काय सेवा करू?
अहो तुम्ही काय सेवा करायची संधी आम्हाला द्या जरा. काय कधी भेटताय डिनरला? नाही, आज काही इम्पॉर्टंट मीटिंग्स आहेत. काय मीटिंग होत असतात. बघा ना, जमवा ना जरा. काही ऍडजस्ट होत असेल तर. म्हणजे कसं, तुम्हाला माझं प्रपोजल तरी एकदा ऐकून घेता येईल नाही का? ठीक आहे, मी फ्री झालो की तुम्हाला फोन करतो. हा, काय बिझी आहात का आज? म्हणजे नाही, काय आहे ना, आज एका नवीन कंपनीचं प्रेझेंटेशन. नवीन कंपनीचं प्रेझेंटेशन? अच्छा. हा, कुठली कंपनी? राधिका मसाले. हॅव यू हर्ड अबाउट इट? काय काय राधिका? हे असले छोट्या मोठ्या कंपन्यांचं काय मला माहिती नसतं. बरं, असो. तुम्ही झालात फ्री की फोन करा सर, भेटूया. हो चालेल, मी फ्री झाला की कळवतो. ओके ओके. काय झालं? ते राधिका मसाल्यांचं प्रेझेंटेशन आज आहे. बापरे, सॉलिड फास्ट आहेत ते लोक. नाही नाही, घाबरायची काही गरज नाही. बघूया ना काय प्रेझेंटेशन करता येते. मिस्टर पानवलकर, आय एम सरप्राइज टू सी यू इन दिस कंपनी. म्हणजे ALFचा एवढा सिनियर माणूस या कंपनीमध्ये, म्हणजे कधी कधी सिच्युएशन प्रमाणे डिसिजन्स घ्यावे लागतात सर. आय विल डिस्कस दॅट लेटर ऑन. आता कामाबद्दल बोलूया. तर ही कंपनी, ही कंपनी मिसेस राधिका सुभेदार मॅडमची आहे. काही गरजू महिलांना हाताशी धरून त्यांनी राधिका मसाले कंपनी सुरू केली. हळूहळू चांगल्यापैकी जम बसवला आणि आता त्यांना या कंपनीचा जास्तीत जास्त प्रोग्रेस करायचा आहे. यू मीन टू से हे त्यांनी सगळं एकटीने केलं? येस सर. हे त्यांनी एकट्याने एवढं कष्ट करून उभं केलंय आणि म्हणूनच आज आम्ही सगळे यांच्या पाठीशी उभे आहोत. कितीतरी बेरोजगार स्त्रियांना यांनी रोजगार दिला, हक्काची नोकरी दिली. तेव्हा यांच्याकडे पैसेही नव्हते, मागे कोणी गॉडफादर नाही. त्यांनी एकट्याने हे सगळं केलं आणि आजही तेच करतायत. फक्त एवढंच की आतापासून आम्ही सुद्धा यांच्या सोबत असणार आहोत. ग्रेट. पण काय ना, तुमची कंपनी नवीन आहे, तेव्हा प्रेझेंटेशन बघितल्याशिवाय मी काहीच डिसिजन घेऊ शकत नाही. सर, प्रेझेंटेशन रेडी आहे आणि पण त्याआधी जर तुम्हाला ही कंपनी आणि प्रॉडक्टचे सगळे डिटेल्स याच्यात आहेत, जर तुम्हाला बघायचं असेल तर. नाही, फाईल तर बघतोच मी, पण कसं आहे ना, मला प्रेझेंटेशन हवं. नाही, व्यवहार कागदावरच चालतात, पण विश्वास निर्माण होण्यासाठी प्रेझेंटेशन बघणं आवश्यक आहे. बरोबर आहे सर. बाय द वे, प्रेझेंटेशन कोण देत आहे? मिस्टर पानवलकर तुम्ही की मिस्टर आनंद तुम्ही? नाही नाही सर, मिसेस राधिका सुभेदार स्वतः देतील. हो, ग्रेट. गो अहेड मिसेस सुभेदार. हा. राधिका, चल, घाबरू नकोस. हीच वेळ आहे. अगदी कॉन्फिडेंटली बोलायचं. ही वेळ गेली तर पुन्हा येईलच असं नाही. वहिनी, प्रेझेंटेशन. सर, this company is formed by me. Myself, Radhika Subedar, director of Radhika Masale. The first thing is, I just want to ensure that my staff, that's it. So sir, we'll try our best. Thank you. ग्रेट. छान. मला तुमचं प्रेझेंटेशन आवडलं.